नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिएक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे रघु 350। टेन्शन घेऊ नका, हा कुठल्या तंबाखूचं नाव नाहीये किंवा कुठल्या रजनीगंधाचं नाव नाहीये किंवा कुठल्या गुटखाचं नाव नाहीये, पण रघु 350 नेमका विषय काय आहे ना, तो आधी आपण पाहूया। त्यासाठी व्हिडिओ बघायचाच आहे आपल्याला पूर्ण, आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूच आपण। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आपल्या बॉडीत रक्तापेक्षा दारू जास्त आहे। आमच्या चप्पला जरी झिजल्या असल्या ना, तरी चप्पल घालणाऱ्या माणसाच्या अंगातली गुरमी अजून बी तशीच आहे। जर तो राजेश नडला ना, तर त्याला सोडणार नाही आम्ही। अरे पण रख्या, मारामारी करणं पर्याय नाहीये। अशाने भविष्य अंधारात घालतोयस तू तुझं। तो भैयासाहेब डबल ढोलकी माणूस आहे, तुला नाही कळणार। भैयासाहेब लय रॉयल माणूस आहे। तुम्ही किती पण बॅनर लावते, मुलाला आपणच उधळणार। आमचं हित विद्यार्थ्यांच्या हितामध्येच तडलेलं आहे। तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, आम्ही तुमच्यासाठी भक्कमपणे उभे राहू। ट्रॅजेडी आहे यार माझ्या लाईफची। जी गोष्ट मला मनापासून हवी असते ना, ती कधीच मिळत नाही। पापड सरकव इकडं का घे घे घे। पापड चोर कुठला? दोन कामं पुण्याची केल्याने मागची पाप फिटत नाहीत। माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, पण तरी आई बाबा मान्य नाही करणार। जो भैया साहेबांना नडेल तो कायमचा सडेल। काढा। अरे विरोधक जर आपलीच माणसं फोडायला लागली तर कसं वाटेल? मी प्रोजेक्ट न होऊ द्यायचा प्रयत्न करा, आणि मी प्रोजेक्टचा तंबू ठोकून दाखवतो। आला का भाडखाव माझ्या उरावर बसायला? एका रात्रीत मतं कशी आपल्याकडे फिरवायची हे चांगलं ठाऊक आहे आम्हाला। आता ना याचा पत्ता कट केला, नावाचा दिलीप भैया शिरसाट नाही मी। बापाला शिकवतोय ठोकायचं कसं। पाप पुण्याचा हिशोब करणार आहे आपण कोण? हिशोब असावा, नाहीतर आयुष्यात त्यांना बाकी काही शिल्लक राहत नाही। कसा वाटला मास्टर स्ट्रोक? सगळे जरी दुरावले असले ना, तरी आहे ना आपली 350, आणि ही आपली साथ कधीच सोडणार नाही। सो मित्रांनो, आता आपण ट्रेलर पाहिला, आणि ट्रेलर पाहिल्यानंतर एक लक्षात आलं मला, यामध्ये चिन्मय उदगीरकर खूप म्हणजे खूप काळानंतर चांगलं स्क्रीनवरती कमबॅक करत आहेत, आणि खूप छान चित्रपट मला तरी वाटतोय। हा एक टिपिकल गावरान चित्रपट आहे, ज्यामध्ये स्टोरी दाखवली आहे, पॉलिटिक्स दाखवलं आहे, आणि फ्रेंडशिप दाखवली आहे, आणि फ्रेंडशिपमध्ये होणारी भांडणं दाखवली आहेत, आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी कशी होते, त्याची लाईफ खूप ट्रॅजेटिक असते, आणि त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात। संजय खापरे आपल्याला नेगेटिव्ह शेडमध्ये तर दिसतातच आहेत, आणि चिन्मय उदगीरकरचा एक मित्र दाखवला आहे, तो सुद्धा हिरो आहे, आणि आपले साईराटमधले तानाजी सुद्धा यामध्ये सपोर्टिंग रोलसाठी आहेत। मित्रांनो, एक लक्षात आलं मला की अजून एक इम्पॉर्टंट रोल आहे यामध्ये, तो म्हणजे त्या रघुची गाडी 350 बुलेट। म्हणजे यार एवढा कोण भाव देतं यार? एका बुलेटचा नंबरला तुम्ही लिटरली टायटल करून टाकलंय, पण हरकत नाही, स्टोरी पाहिल्यानंतर कळेल रघु 350 म्हणजे नेमकं काय। सो मित्रांनो, हा चित्रपट सुद्धा रिलीज होतोय येत्या शुक्रवारी। सो मित्रांनो, हा चित्रपट पाहायला विसरू नका आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये, आणि खूप चांगला वाटतो चित्रपट पाहायला। काय वन टाइम वॉच तर नक्कीच करू शकता, आणि असेच आपले छोटे मोठे कमर्शियल चित्रपट जर आपण कुठेतरी यशस्वीपणे पार पाडले तर पुढे अजून चांगले चित्रपट होण्याची शक्यता असते। सो एवढं पण हलक्यात घेऊ नका की हा चित्रपट असा कसा असेल किंवा काय। आणि मी एक अजून सांगू इच्छितो की लोकांचे रिव्ह्यू बघू नका तुम्ही। इवन आम्ही जरी रिव्ह्यू देणारे असलो तरी बघा कसं असतं ना, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात।
कुणी परफेक्ट नसतं 100%, पण कसं आहे ना, त्यातून तुम्ही काय घेता आणि काय नाही ना हे तुमच्यावर असतं परस्पर, आणि तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल नेमकं काय काय नाही. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. सो भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.